नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सध्या एक वातावरण तापलेलं आहे आणि ते वातावरण तापण्याचं कारण म्हणजे जे विद्यमान आयुक्त आहेत त्यांनी जो भांडवली तत्वावर जो करपट्टी वाढचा निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाला संबंध सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतील नागरिक असतील, व्यापारी असतील, धंदेवाले असतील, या सर्वांनी विरोध केलेला आहे. आणि नेमकं याबाबत व्यापारी वर्गाला काय वाटतं, व्यापारी वर्गाची याबाबत काय प्रतिक्रिया आहे, या संदर्भामध्ये आज आपण नवराष्ट्रच्या वतीनं त्या संबंध व्यापाऱ्यांशी आज बोलणार आहोत. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत अतुलभाई शहा, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सध्या प्रतिक्रिया आहे तुमची? कारण महानगरपालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे, तो कसा वाटतो तुम्हाला? मुळात हा निर्णय यापूर्वी सुद्धा एकदा घेण्यात आला होता, पण तेव्हा देखील जनक्षोभ उसळला होता आणि तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता समजत नाही नवीन आयुक्त आत्ता आलाय तर ह्यांच्या डोक्यातून कुठनं सुपीक कल्पना आलेली आहे. कारण आज महापालिका क्षेत्राची 10 मीटर सुद्धा हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढ झाली नाही याचा अर्थ स्पष्टपणे आहे की विकास होत नाही. नवीन लोक या महापालिका क्षेत्रात येत नाही, कारण इथं कुठली संधी नाही. व्यापार उद्योग पूर्ण रसातळाला गेलेला आहे. अशा असताना घरपट्टी वाढ करून इथला आहे तो पण सगळा विनाश करायचा का व्यापारी पेठांचा, हे मुळात समजत नाही. आणि कुठल्या अधिकारानं तुम्ही घरपट्टी वाढवून मागताय? आज सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रस्ते सरळ नाही, ड्रेनेज सरळ नाही, गटारी नाहीत, सुलभ शौचालयाची तर उपलब्धताच नाही कुठेही. सगळे व्यापारी क्षेत्रात पूर्ण अवकाळा पसरलेली आहे. महापालिका क्षेत्रातला उद्योगधंदे इतर टिकत नाहीत, कारण का सुविधा नाही. तर आज 28 वर्ष महापालिका स्थापन झाली. पहिला या आयुक्तांनी किंवा या प्रशासनानं आढावा द्यावा की जे नागरिकांनी कर भरलेत 28 वर्षात ह्यांनी महापालिका क्षेत्रासाठी काय केलं हे पहिला सांगावं आणि मग करवाढ मागवावी. अशा पद्धतीने करवाढ मागितली तर संपूर्ण महापालिका क्षेत्रात जनक्षोभ उसळेल, प्रचंड तीव्र आंदोलन केलं जाईल. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, क्रेडाईनं याला समर्थन दिलेलं आहे. ॲक्च्युली बिल्डर लॉबी हे स्वतः कर भरतात का? ते फ्लॅट विकणारे आहेत, त्यांनी याला समर्थन द्यायचं काय कारण आहे? जे ॲक्च्युअल घरपट्टी भरतायत त्यांचा प्रश्न आहे हा. त्यामुळे त्यांनी समर्थन देऊन त्यांनी काय साध्य करायचा प्रयत्न केलेला आहे हे देखील एक गौड बंगाल आहे. ह्यांच्यामध्ये काही डील झाले का ह्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्ही असाही आरोप करताय की नगरसेवक वगैरे पदाधिकारी पक्षाचे वाटते तुंबड्या भरण्याचं बंद करा आणि अगोदर लोकांच्याकडे लक्ष द्या असं मागणी. आज जर आपण मागच्या 28 वर्षात जर बघितलं तर महापालिका क्षेत्रातला व्यापारी असू दे, उद्योजक असू दे, कामगार वर्ग असू दे, ह्यांच्या राहणीमानामध्ये काहीही फरक पडलेला नाही. अगदी कुठली इंटरनॅशनल कंपनी सर्वेला लावली तरी ते स्पष्ट दिसून येईल. पण त्याच्या उलट प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक ह्यांचं जर बघितलं आणि ह्यांच्या ईडी करून जर चौकशी केली तर प्रचंड प्रमाणात संपत्ती कशी गोळा केली यांनी हे पूर्णपणे स्पष्ट होते. नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही सांगलीतील व्यापारी प्रतिनिधी आहेत. काय सांगाल? कारण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अशी बाजारपेठ सांगलीकडे बघितलं जात होतं, संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही मोडकळीस येते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे की गेल्या 5-10 वर्षात नक्की काय फरक जाणवत होतो मला? गेल्या 25 वर्षापूर्वी खरोखर सांगलीची बाजारपेठ एक नावलौकिक मिळवलेली बाजारपेठ होती. अनेक पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगलीची बाजारपेठ अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चालली होती. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये या बाजारपेठेचा संपूर्ण ऱ्हास झालेला आहे. कुठलेही नवीन सोयी सवलती या प्रोत्साहन ह्या प्रशासनाकडनं दिलेलं नाही आहेत. त्यांनी कधीही बाबा पॉझिटिव्ह किंवा सांगली कशी चांगली होईल, मोठी होईल ह्याकडं कधीही लक्ष दिलेलं नाही. आजपर्यंत सगळे धंदे त्याच्यामुळं मार खाल्लेले आहेत. लोकांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आज मार्केटला बाहेरगावून कोणी येऊ इच्छित नाही. पूर्वी बाहेरगावचा एवढा नावलौकिक आपल्या सांगलीचा होता की बाहेरगावचे सगळे खरेदीला सांगलीला यायचे. पण आज अशी परिस्थिती आहे की कोणीही येऊ इच्छित नाही, इथं नवीन धंदे येऊ इच्छित नाहीत. हे धंदे टिकणंसुद्धा अवघड झालेलं आहे. आणि हे कसं टिकवायचं आणि कसं वाढवायचं ह्यासाठी आजपर्यंत प्रशासनानं कुठलाही विचार केलेला दिसत नाही. फक्त पैसे किती जास्तीत जास्त मिळवता येतील आणि त्याचा विनियोग स्वतःसाठी कसा जास्तीत जास्त करता येईल ह्याच्यावरच लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण सांगली मोठं करण्यावर कधीही लक्ष केंद्रित केलं नाही. पुढारी लोकांनीसुद्धा ह्या बाबतीत कधीही विचार केलेला नाही. जनतेचा सुद्धा ह्या लोकांनी कधीच विचार केलेला नाही. तर ह्या गोष्टीचा विचार जरूर करावा
आणि मग बाकीचे सगळे निर्णय घ्यावेत. दरवेळेला नुसते पैसे 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 करूनच सांगली मोठी होणार नाही. तर काही सोयी सवलती ज्या काही बेसिक उपलब्धता पाहिजेत सांगलीला त्या देऊ करा पहिला. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कर मागा. जनता निश्चित कर जास्त देईल, पण त्या पद्धतीनं तुमची सगळी प्रशासकीय यंत्रणा राबली पाहिजे. त्या सोयी सवलती सगळ्यांना दिल्या पाहिजेत आणि धंदा वाढला पाहिजे. नवीन बाहेरगावचे लोक सांगलीमध्ये आली पाहिजेत, तरच तुम्हाला तो जास्तीचा टॅक्स द्यायला जनता कधी नाही म्हणणार नाही. मिरजेचे प्रतिनिधी आहेत विराज कोकणे सर, आपण त्यांच्याशी बोलूया. हा जो करवाढ जी केलेली आहे आयुक्तांनी, ती गेल्या ज्यावेळी प्रशासन ज्यावेळी होतं गेल्या 3-4 वर्षामध्ये, तेव्हा हा निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु त्यावेळी पालकमंत्री जे आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यावर स्थगिती दिली होती. अनेक नगरसेवकांनी त्याचा विरोध केला होता. नागरिकांच्या प्रतिक्रिया यावर घेतल्या होत्या आणि तरीसुद्धा पुन्हा ही करवाढ लादण्यात येते का? ही करवाढ लादण्यात येतेच आहे आणि लादणारच असं आयुक्तांचं परवाच्या बैठकीमध्ये त्या बोललेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक सांगितलं की आम्ही प्रश्न विचारला की याला नगरसेवकांनी मान्यता दिली आहे काय, तर त्यांनी दिले म्हणले आणि थोड्या वेळाने सांगितलं की हे पूर्वीच्या प्रशासकीय काळात झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं भांडवली मूल्य जे काय आता आकारणी करणार आहेत हे खरोखर एक गाजर एवढं मोठं आहे हे लोकांच्या लक्षात येणार नाही. सामान्य लोकांच्या तर अजिबात लक्षात येणार नाही. साधं उदाहरण सांगतो. ह्यांनी ह्यात काय सांगितलं आहे की 500 स्क्वेअर फूट असणाऱ्यांना टॅक्स असणार नाही, पण 550 स्क्वेअर फूट जर असेल तर त्याला 1.5 टॅक्स लागणार आहे. ह्यांनी आज रेडी रेकनरनुसार आज जे काही टॅक्स लावणार घरपट्टी लावणार आहेत ही 0.1% लावतो म्हणतात. प्रत्यक्षात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर प्रत्येकाचा प्लॉट असेल किंवा हे असेल याच्याबद्दल अजून सगळी संदिग्धता आहे. सगळी कुठलंही काही क्लेरिफिकेशन रेडी रेकनरनुसार लावणार आहे याच्या बाबतीत काही नाही आहे. फक्त ठराविक सामाजिक संघटना व्यापारी संघटनेनं आम्हाला बोलवलं, आम्हाला काही डेमो दाखवला गेला, आम्ही काही प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त मॅडम भडकल्या आणि मीटिंग सोडून गेल्या. पण काही वेळानंतर त्यांना बोलून घेण्यात आलं आणि परत त्यांच्याशी चर्चा केली. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जरी रेडी रेकनर आत्ता जो काय आहे ह्या रेडी रेकनर आत्ता लावणार, महापालिका यातून हात वर करणार आहे, कारण राज्य शासनावर यांनी टाकणार आहे. कारण राज्य शासन रेडी रेकनरचा दर ठरवत असतो. प्रत्येक 3 वर्षाला रेडी रेकनरचे दर वाढत असतात. याचा खरोखर कोणीही अजून विचार केलेला नाही किंवा त्याच्या बाबतीत कोण बोलतच नाही किंवा या बाबतीत ते कोण सांगतच नाही आहेत. ह्या काही गोष्टी त्यांना विचारल्यानंतर त्याच्याजवळ आम्ही अभ्यास करतो, आम्ही बघतो आणि मग सांगतो. पहिला आम्ही नोटिसा देतो, त्यावर काय प्रतिक्रिया येतो, मग त्याच्यावर प्रत्येकाचं आम्ही काय असेल ते म्हणणं घेतो, मग आम्ही काय करायचं ते ठरवतो. म्हणजे अजूनही म्हस पाण्यातच आहे. ही म्हस काय करणार आहे, शिंगानं मारणार आहे का लातेनं मारणार आहे, कसं मारणार आहे हे महापालिकेच्या लोकांना सुद्धा आणि कुणालाच काय माहीत नाही. पण हे जे रेडी रेकनरनुसार जे काय लावायचा जो काय घाट या महापालिकानं घातलेला आहे, आयुक्तांनी जो घातलेला आहे, हा फार मोठा घात या महापालिका क्षेत्रातल्या व्यापाऱ्यांचा, नागरिकांचा, सगळ्यांचाच होणार आहे. आणि एकदा जर लागला तर तो काढणं अशक्य आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आज जर 26 महापालिकापैकी जर तुम्ही रेट काढले, आत्ताचे महापालिका सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातले टॅक्स जो काय घरपट्टी आहे या बाकीच्या महापालिकापेक्षा जास्त आहे. कुपवाडचे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, ते कुपवाडच्या व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतायत. काय आता समस्या कुपवाडमध्ये व्यापाऱ्यांना निर्माण झालेली आहे? सध्या बघायला तर आता महापालिकेत समावेश होऊन कुपवाडचा काही उपयोग झाला नाही. जे रस्ते ग्रामपंचायतीने केले होते त्याच्यावरती 1 इंचवर सुद्धा सिमेंट किंवा कॉन्क्रीट किंवा डांबर पडलेलं नाही. तर सुलभ शौचालय तर विषय सोडून द्या, कारण ते 4 वर्ष झालं मी मागणी करतो आहे, महापालिकेकडे पाठपुरावा करतो आहे, पण स्वच्छतागृह देता आलं नाही. महापालिकेला फक्त आश्वासन दिलं जाते प्रशासनाकडून की या वर्षी बसू, पुढच्या वर्षी बसू, फक्त बजेटमध्ये धरलं, ह्याच्यात धरलं, काही सुविधा नाही आहेत. ग्रामपंचायत बरी आसपासच्या जर माधवनगर, जयसिंगपूर बघितला, नगरपालिका ह्या बघितला तर आज महापालिकेपेक्षा पुढे गेलेल्या ह्या नगरपालिका दिसतील आपल्याला आणि तिथं सुधारणा झालेली दिसतील. व्यापारी सुविधा म्हटलं तर आमची मागणी महापालिका स्थापन झाल्यापासून आहे की
व्यापारी संकुल एखादं चांगलं असावं कुपवाडसाठी, स्वतःचे भाजी मंडई असावी, पण यापैकी कोणताही विकास किंवा सुविधा देता आलं नाही महापालिकेला. व्यापारी संकुल बांधता आलं नाही, जागा असूनसुद्धा जागा दाखवूनसुद्धा ह्यांना उभा करता आलं नाही महापालिकेला, की व्यापाऱ्यांच्यासाठी बाबा काहीतरी सुधारणा करावी, व्यापारी संकुल हवं. आज बराचसा भाग MIDCवरती अवलंबून आहे. सांगलीच्या बाजारपेठेवरती आमची बाजारपेठ कुपवाडची अवलंबून आहे. या कुपवाडला जोडणारे एकही रस्ते सुसज्ज नाही आहेत. दिवाबत्ती जर 8 दिवस असते 8 दिवस नसते अशी बोंबाई रस्ते त्यांची सगळ्या. त्यामुळं कुपवाडचा समावेश होऊन आम्हाला काही फायदा झाला नाही आता. या निमित्तानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकांचे क्षेत्रातील नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या रस्त्याच्या, पाण्याच्या, लाईटच्या, गटारांच्या, ड्रेनेजच्या आहेतच. परंतु व्यापारी वर्ग जो महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली बाजारपेठ म्हणून जी सांगली ओळखली जात होती, तिथं धंदा करणारे, व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांनाही काही समस्या भेडसावत आहेत, त्यांच्याही काही अडीअडचणी आहेत. आणि त्या अडीअडचणी असतानाही महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे आणि या व्यापाऱ्यांनाही कोणत्याही सोयीसुविधा या महानगरपालिका प्रशासनाकडून दिल्या जात नाहीत. आणि त्यामुळं हा व्यापारी वर्गही कुठंतरी अशांत आहे. त्यांच्यामधूनही कुठंतरी क्रांतीची ठिणगी आता उठताना दिसते. आणि लवकरात लवकर महानगरपालिका पदाधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांनी जो भांडवली तत्वावर जे करवाढ करण्याचा जो मुद्दा सध्या हातात घेतलेला आहे तो लवकरात लवकर मागं घ्यावा. इतर महाराष्ट्रातील इतर ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, तिथं कोणत्या प्रकारे टॅक्स वसूल केला जातो आहे त्याचीही चौकशी करावी, त्याचा अभ्यास करावा आणि पुन्हा सांगलीमध्ये तो लागू करावा की नाही याबद्दल उहापोह करावा, अशा तऱ्हेची मागणी व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते. आणि जर असं झालं नाही तर संबंध महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक असतील, व्यापारी असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, या साऱ्यांना एकत्र घेऊन मोठं असं जन आंदोलन उभं करण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.